जावई आपल्याला सासूला भेटण्यासाठी येतो, सासूच्या घरी मुक्कामी राहतो. त्यानंतर सासूलासुद्धा जावई आपल्या घरी आला आहे त्यामुळे खूप आनंद होतो. ती छानपैकी जावईसाठी स्वयंपाक बनवते, पण जावई मात्र तिला नकार देतो जेवणासाठी. सासूबाई बोलते, काय झालं, का जेवत नाहीत तुम्ही? तो बोलतो की माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करा तरच मी जेवण करेल. त्यानंतर सासूला देखील ते पटतं आणि ती होकार देते. तिला आपल्या जावयाबद्दल या गोष्टीची काही कल्पना नव्हती की जावयाच्या मनामध्ये काय चालू आहे. पण आपल्या जावयाला स्वतः पूर्णपणे सोपं आहे तेव्हा तर बाहेर अडकतं आणि पुढे काय घडतं ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल. लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळं मला काहीतरी लाईक केल्यानंतर प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर संभाजीनगरमध्ये छोटंसं गाव असतं, तिथे त्या विमला नावाची महिला असते. तिला 2 मुली असतात आणि तिचा पती हा 15-16 वर्षापूर्वीच एक्सपायर झालेला असतो. 2 मुली होत्या. विमलाबाईवर दोन्ही मुलींची जबाबदारी होती. दोन्ही मुलींचे लग्न होते. मोठ्या मुलीचं नाव शीला आणि छोट्या मुलीचं नाव ज्योती. या दोन्ही मुली तिच्यासारखाच दिसायला सुंदर आणि आकर्षक होत्या. मुलींना बघताच त्यांच्याकडे बघत राहावं असं एवढ्या सुंदर होत्या. तर दोन्ही मुलींचं लग्न होतं. मोठ्या जावयाचं नाव गणेश असतं आणि तो शेतीचे कामं वगैरे करत असतो. त्याला शेती असते 5-6 एकर. तो शेतीचे कामं करत असायचा. पण मोठ्या जावयाचं आणि सासूबाईचं चांगलं जमायचं, पण लहान्या जावयाचं नव्हतं जमत. लहाना जावई काही त्यांच्यामध्ये मिसळत नसायचा. तर सासूबाई गणेशला मोबाईलवरून फोन करून त्यांच्यासोबत बोलायचे, कारण तिला खूप आनंद व्हायचा, कारण तो स्मार्ट होता, सुंदर होता. विमलबाईला त्याच्याशी बोलणं छान वाटायचं. आणि जेव्हा पती असताना त्यांच्यासोबत जे घटना घडल्या, काय घडलं, कसं सगळं सुखदुःख सगळ्या गोष्टी ती गणेशला शेअर करायला लागली. गणेशला पण सासूबाईशी बोलून छान वाटायचं. पण लहान जावई जो त्यांच्याशी काही भाग घेत नसायचा, कारण त्याला बिलकुल असं आवडत नसायचं. विमलची घरातली जी बी छोटी मोठी कामं असते ती सगळी ती गणेशला सांगायची. गणेश सगळी कामं विमलबाईची करायचा. तर प्रत्येक काम करायचं, त्यामुळे विमलबाईला खूप मानायचा आणि विमलबाई पण त्याचे खूप प्रेम करायची आणि सगळ्या गोष्टी एकमेकांना ते शेअर करायचे. तर असंच बरेच दिवस चालतं. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आणि जे काही घडत असतं ते सगळं ते शेअर करायचे. एक मित्रमैत्रिणीसारखं सगळ्या गोष्टी मोठ्या जावयाला त्या सांगायच्या. पण जी शीला होती ती नेहमीच त्या आईला सांगायची की तू गणेशपासून लांब राह, कारण गणेश चांगला नाही. पण सासूला काय वाटायचं, सासू ती ऐकत नसायची. ती दुर्लक्ष करायची पोरीच्या बोलण्याकडं. गणेश घरी जायचा. त्यांच्या नातेवाईकांना जमिनीबद्दल मोठा वाद चालू होता. घरी गेला तेव्हा तर एक दिवस काय होतं, शेत पेरण्यासाठी जातो तेव्हा त्याचे नातेवाईक तिथे येतात आणि त्यांच्यासोबत खूप भांडण होतं. भांडण एवढं होतं की केस होते आणि गणेशला जेलमध्ये जावं लागतं, कारण तिथे मारामारी होते. गणेश हा जेलमध्ये जातो. शीला ही आपल्या आईकडे जाते. जेव्हा गणेश जेलमध्ये जातो तर तेव्हा ती आईकडं राहत असते. तर ही गणेशची बहीण असते, मोठी बहीण, ती जामीनसाठी खूप प्रयत्न करते, पण गणेशला काही जामीन भेटत नाही. जामीन नाकारला जातो. तर बरेच दिवस हा जेलमध्येच राहावं लागतं गणेशला. पण जी ही गणेशची बायको असते शीला, ही आपल्या आईसोबत राहत असते. पण एक दिवस काय होतं, जी विमलची जी छोटी मुलगी असते ती खूप आजारी पडते. दिल्लीला असते आणि तिचा नवरा हा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी असते, त्याच्यामुळे त्याला काही वेळ नसतो. तर ती आईला फोन करून बोलून घेते की आई माझी तब्येत खूप खराब आहे आणि तू माझ्याकडे ये. तर आता शीलाला सांगते आई विमलबाई की मी आता चालले, तुझी बहीण आजारी येईल. आणि तर ती ट्रेनने जाते दिल्लीला. म्हणजे इकडं शीला ही एकटीच राहते. शीला बोलते की ठीक आहे तुझं मी सगळं सांभाळून घेईल इकडे. तर आता शीला ही माहेरी एकटीच असते. तेव्हा तिचा संपर्क तिचा लहान बहिणीचा जो नवरा असतो, ज्योतीचा नवरा, त्याच्याशी होतो. त्याला जेव्हा ही वेळ भेटायचा तेव्हा तो शीलाशी गप्पा मारायचा आणि त्याच्याशी फोन करून दोघांमध्ये हसणं खेळणं चर्चा म्हणजे चालायचं. आता याची कोणालाही कल्पना नव्हती. आता जेलमध्ये गेल्यानंतर त्याची बायको शीला ही रोज दाजीसोबत फोनवर बोलते. अशा प्रकारे 3-4 महिने निघून जातात. पण शीला त्याच्याशी नीट बोलत नाही. तेव्हा गणेश हा तिच्यावर खूप रागवतो, कारण गणेश जेलमधून सुटून येतो. तो म्हणतो शीला तू काय झालं आहे, तू माझ्यासोबत नीट का बोलत नाही, तू सतत फोनवर का राहतेस, फोनवर का बोलतेस, खरं खरं सांग तुझ्या मनात काय चालू आहे.
गणेशला तिच्यावर संशय यायला लागतो. 4 महिने जेलमध्ये होता, त्यामुळे त्याला काय वाटतं या काळामध्ये हिचं काही बाहेर असं काही झालं काय अफेअर वगैरे. त्याला संशय येतो बाईकवर. रात्रीचे 12 वाजले असं शिरा मोबाईलवरून फोन येतो की गणेश तो फोन उचलतो आणि समोरून जे काही बोललं हे ऐकून थक्क होतो. कारण तो फोन होता ज्योतीच्या नवऱ्याचा. जी भाषा वापरली ती अगदी नवरा बायकोसारखी होती. हे ऐकून गणेशला समजलं की त्याची शीला आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्यांमध्ये काहीतरी शरीरसंबंध वगैरे काहीतरी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शीला सोबत तो बोलतो. तो तिला खूप भांडणं होतात दोघांमध्ये. आणि त्यानंतर काही विमला आपल्या घरी परत येते. पण एक दिवस संध्याकाळी ती आपल्या जावईला गणेशला फोन करते आणि त्याला विचारते की जावई तुम्ही जेलमधून कधी बाहेर आलात. कारण सासूबाई तिकडं असते, 3 महिने तिकडे राहते मुलीकडे, त्याच्यामुळे तिला काही कल्पना नसते. विमला म्हणते जावई मला तुम्हाला पाहायची खूप इच्छा आहे. तुम्ही जेलमध्ये गेल्यापासून एकदाही भेटला आला नाहीत मला. जेलमधून बाहेर आले तर माझ्याकडे येत जा. तेव्हा गणेश म्हणतो जर मी जेलमध्ये होतो मग तुम्ही तरी मला भेटायला आल्या का? तुमच्या लहान मुलीकडे व्यस्त होता. तेव्हा विमल म्हणते मी काय करू, ज्योतीची तब्येत खूप खराब होती त्यामुळं मला अचानक दिल्लीला जावं लागलं. दुसऱ्या दिवशी गणेश सासरी जाण्याचा निर्णय घेतो. तो व्यवस्थित तयार बियार होतो, सासूला भेटायला जातो. तेव्हा सासू तिथं आलेली असते. सासूलासुद्धा खूप आनंद होतो. नाश्त्याची व्यवस्था करते. गणेश नाश्ता करायला नाही म्हणतो. सासूवर नाराज असतो. तो बोलतो की मी जेलमध्ये तर तुम्ही मला एकदासुद्धा भेटायला आला नाहीत. असं त्यांच्यामध्ये संभाषण होतं. त्यानंतर गणेश काही खात नाही आणि खोलीत जाऊन झोपतो. रात्री उशिरा सासू त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत जाते. त्याला उठवते पण तो काय म्हणतो मला भूक नाही. तेव्हा मला विचारते तू असं का करताय तुम्ही? गणेश म्हणतो तुमची मुलगी माझ्यासोबत नीट वागत नाही. ती सतत कोणाच्या तरी संग बोलत असते. विमला आश्चर्य घेतो. ती म्हणते ती कोणासोबत बोलते? तेव्हा गणेश सांगतो की लहान जावई आहे त्याच्यासोबत बोलते. विमलाबाईंचं पायाखालचं जमीन हादरून जाते. तेव्हा गणेश म्हणतो मी स्वतः ऐकलं आहे, त्याचा फोन पकडला आहे. विमला खूप घाबरते. ती म्हणते जर असं असेल तर मी तिला सुधरेल. आधी तुम्ही जेवण करून घ्या. गणेश म्हणतो ठीक आहे, तुमचं घरचं जेवण खाणार नाही. विमला त्याला खूप समजावते. तो ऐकत नाही. शेवटी गणेश एक अट ठेवतो, जर तुम्ही माझी अट पूर्ण केलीस तर मी जेवेन. विमला म्हणते काय अट आहे? तेव्हा गणेश म्हणतो तुम्हाला माहीत आहे का मी 4 महिने जेलमध्ये होतो. त्या काळात माझं मन खूप बेचैन झालं. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत एकदा वेळ घालवा, मग मी जेवेन. हे ऐकून सासू विमला थोडे विचारात पडते पण म्हणते ठीक आहे, आधी तू जेवण कर, मी तुझी इच्छा पूर्ण करते. आणि त्यानंतर जेवण करतो. पण विमलाला गणेशबद्दल काही खास गोष्टी माहीत नव्हत्या. शीला कधी आपल्या नवऱ्याबद्दल अशा गोष्टी आपल्या आईला तिने सांगितलेल्या नव्हत्या. कारण विमलाला तिला तसं बोलण्याची संधी कधी दिलेलीच नव्हती. मग विमला गणेशमध्ये वेळ घालवण्यास तयार होती. तेव्हा अचानक गणेश घाबरतो. तेव्हा विमला त्याला शांत करते आणि म्हणते घाबरू नको, मी एक अनुभवी महिला आहे, थोडा वेळ शांत राहा, ठीक आहे. आणि मग परिस्थिती सामान्य होते. त्यानंतर गणेश खुश होतो आणि विमला देखील त्याच्यापासून खूप आनंदी होते. दोघेही आपल्या खोलीत जाऊन झोपतात. सकाळी गणेश विमलाकडे येतो आणि म्हणतो आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे, त्यामुळे मी घरी जाईन. पण विमला म्हणते अजूनही काही दिवस थांबा. गणेश तिचा ऐकतो आणि तिथे जवळपास 1 आठवडा राहतो. दोघांमध्ये अनेक वेळा संबंध होतात. त्यानंतर गणेश आपल्या घरी निघून जातो. जेव्हा तो घरी येतो तेव्हा शीला त्याला पाहून खूप खुश होते. तिला आता तिची चूक समजलेली असते. ती पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत राहायला तयार होते. पण दोघे पुन्हा एकत्र येतात आणि त्यांच्या नवीन नात्याला, नवीन आयुष्याला सुरुवात होते. त्यांना एक मुलगा होता. दोघे सुखाने राहू लागतात आणि गणेश अधूनमधून आपले सासरे देखील जात असतो. मित्रांनो, अशा घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच होतो, पण समाजामध्ये अशा घटना खूप घडत आहे. तर आपण कुणाला बदनाम करत नाही. तर फक्त एवढंच, जे समाजात घटना घडत आहे ते तुमच्या पुढे आणणं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.